नमस्कार, मी सुरभी. सुरभी या रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर आपला आजचा बेत आहे चमचमीत अशी पाणीपुरी. त्यासाठी लागणारं साहित्य: सफेद वाटाणा हा 5 ते 6 तास कमीत कमी भिजवून घ्यायचा आणि हे मी 5 बटाटे घेतलेत आणि थोडासा सोडा. आपण हे सगळं कुकरला लावून घेऊया. बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत, ते आपण याच्यातच लावून घेऊया आणि थोडा सोडा टाकून या, म्हणजे वाटाणे एकसारखे शिजतील आपले. थोडंसं मिक्स करून घेऊया. असं झाकण लावून आपण याच्या शिट्ट्या काढून घेऊया. आता कुकरच्या आपण 5-6 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर आपण आता कुकर लावून घेतला आहे, तोपर्यंत आपण गोड पाण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी घेतली आहे थोडीशी चिंच आणि खजूर. यात आपण पाणी घालून घेऊया आणि याच्या पण 2-3 शिट्ट्या काढून घेऊया. आता शिट्ट्या होईपर्यंत आपण हिरवं पाणी तयार करून घेऊया. तिखट पाण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे आपण. इथं पुदिना घेतला आहे, धुवून स्वच्छ घेतला आहे. कुरिअंडर म्हणजे कोथिंबीर घेतली आहे, आलं घेतलं आहे आणि मिरची आणि लसूण घेतला आहे. आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण याला पल्स देऊन थोडं थोडं फिरवून घेऊया. चटणीचा कलर बदलू नये म्हणून आपण याच्यात ना थोडं पाणी घालू नये, कारण ना मिक्सरमध्ये आपण बारीक करताना हीट निर्माण होते आणि चटणी काळपट दिसते. म्हणून आपण इथं मी बर्फाचं पाणी घेतलं आहे. हे बघा, सुरेख असा हिरवा कलर आलाय. हे बघा, आता आपलं पाणी वाटून घेतलं आहे आणि यात मी पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता याच्यात मिक्स करूया चाट मसाला, हा पाणीपुरी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. यांना चांगलं मिक्स करून घेऊया. तर तयार झालंय आपलं तिखट पाणी. आता गोड पाणी करण्यासाठी खजुरातल्या सगळ्या बिया काढून घेतल्यात मी. आता आपण हे मिक्सरला बारीक करून, आता ही पेस्ट करून घेतली आहे. आपण भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्यात पाणी घालून घेऊया आपण. भांडं सगळं धुवून घेऊ. आता आपण गूळ घालून घेऊया आणि थोडीशी मिरची पावडर घालूया. चांगली उकळी काढून घेऊया याला. आता आपलं गोड पाणी तयार झालं आहे. आपण रगडा करून घेऊया. त्यासाठी इथं बटाटा सोलून घेतला आहे आणि मॅश करून घेतलं आहे आणि वाटाणे पण मॅश करून घेतलेत. थोडीशी मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतली. आता आपण कढईमध्ये 1 पळी तेल घालून घेऊया. तेल तापलं आहे, आता मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की मग जिरं घालून घेऊया. त्यात हळद घालून घेऊया आणि थोडीशी मिरची पावडर, केलेला रगडा घालून घेऊया.
आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आणि चवीनुसार मीठ. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तयार झाली आपली पाणीपुरी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.